Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा एकदम इंटरेस्टिंग लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे विस्तार सूत्रे. हा आपण सुरुवात केलेला आहे. याच्या अगोदर आपला प्रॅक्टिस सेट 5.1 हा कंप्लीट झालेला आहे आणि आज आपण बघणार आहोत एक नवीन इंटरेस्टिंग फॉर्म्युला दॅट इज फॉर्म्युला ऑफ क्यूब. वी हॅव टू सी व्हेन देयर आर टू टर्म्स A and B, they are given, we have to find the cube of that two terms a plus b cube. याचा फॉर्म्युलाचं एक्सपान्शन कसं येतं त्याच्यावरचे एक्झाम्पल्स काय आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा बिकॉज इट इज फ्री ऑफ कॉस्ट यू डियर स्टुडंट्स. ओके, सो स्टुडंट लेट्स सी which formula we have to see today. So student, we have to see one formula that is a plus b cube. म्हणजे हे एक पद आहे, हे दुसरं पद आहे. या दोघांच्या बेरजेचा जर घन करायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. a plus b cube is equal to that is a cube plus 3a square b plus 3ab square प्लस बी क्यूब. हे याचं एक्सपान्शन आहे, हे याचं विस्तार केलेला आहे या सूत्राचं. हा फॉर्म्युला आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. मग आता हे कसं काय आलं? a अधिक b कंसाचा घन, मराठीमध्ये पण सांगते आणि इंग्लिशमध्ये पण सांगते, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. a अधिक b कंसाचा घन बरोबर a पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. हे झालं मराठीमध्ये. हाऊ विल यू ट्रान्सलेट इन इंग्लिश? इंग्लिश मध्ये कसं फॉर्म्युला सांगणार तुम्ही? a प्लस बी क्यूब इज इक्वल टू क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू द स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म प्लस क्यूब ऑफ सेकंड टर्म. अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता किंवा डायरेक्टली फॉर्म्युला म्हणायचा कसा? a प्लस बी क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. नेहमीप्रमाणे घाबरून जाऊ नका. ज्यावेळेस प्रॅक्टिस होईल तुमची फॉर्म्युला तुम्हाला इझिली हा फॉर्म्युला लर्न पण होईल आणि तुम्ही त्याच्यावरचं कुठलंही एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकतात. आता हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते आपण बघूया. मग आता a प्लस बी क्यूब म्हणजे काय बाळांनो? a प्लस बी किती वेळा? क्यूब म्हणजे आपण 3 वेळा लिहित असतो. ठीक आहे, म्हणून आपण हे 3 वेळा लिहून घेतलं. मग आता हे a प्लस बी आणि हे दोनदा आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो याला? a प्लस बी स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकतो. मग आता a प्लस बी आपण ऍज इट इज ठेवलं. मग आता a प्लस बी स्क्वेअरचं तुम्हाला एक्सपान्शन माहिती आहे. व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ दिस a प्लस बी स्क्वेअर? आपण शिकलोय ना, 7वीला शिकलो आपण. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हे एक्सपान्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग आता ह्या कंसाने आपल्याला ह्या कंसाला काय करायचं? फक्त गुणायचं आहे, मल्टिप्लाय करायचंय. मग आता आपण पहिले a ने मल्टिप्लाय करू. कशाला? ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता हे तुम्हाला मी का सांगते? मी समजावून देते की हा फॉर्म्युला कसा तयार झाला. जर तुम्हाला कधी काळी कोणी बेसिक विचारलं तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की याचा 3 वेळा गुणाकार, मग ह्या दोघांचा, मग याचं एक्सपान्शन हे आणि मग याने याला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर आपण प्लस बी ने मल्टिप्लाय करू. कशाला? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर याला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आता समजा आपण a ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? याला a हा इथे 1 असतो, मग हा a स्क्वेअर किती झाला तुमचा? a क्यूब. त्यानंतर a ने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचा? प्लस 2a इंटू a काय झाला तुमचा? a स्क्वेअर b. ओके, त्यानंतर प्लस या a ने या तुमच्या b ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचा? ab स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या a ने आपण ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करून घेतला. आता आपण b ने करूया. b इंटू a काय होईल? ab स्क्वेअर होईल. ba स्क्वेअर लिहिलं तरी चालेल, ab स्क्वेअर लिहिलं तरी चालणार आहे, पण a अगोदर येतो म्हणून मी इथे काय लिहिणार? a स्क्वेअर b अशा पद्धतीने लिहिणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्या b ने याला करूया. काय आलं तुमचं? 2 इंटू a b इंटू b काय झाला तुमचा? b स्क्वेअर आणि प्लस हा b आणि हा b स्क्वेअर काय झाला तुमचा? b क्यूब झाला. ठीक आहे, आता आपण लाईक टर्म्स जवळ जवळ आणूया. लाईक टर्म्स कोणते कोणते? a क्यूब ला कोणताही लाईक टर्म नाही, तो b क्यूब आहे डायरेक्ट. मग 2a स्क्वेअर b आणि a स्क्वेअर b हे काय झाले? लाईक टर्म्स आहे म्हणून त्यांना जवळ जवळ आणायचं. जसे भाऊ भाऊ
सख्खे भाऊ असतात त्यांना जवळ, चुलत भाऊ वेगळे. त्या पद्धतीने हे जे सारखे सारखे मित्र आहेत या सारख्या सारख्या मित्रांना लाईक टर्म्सला जवळ आणूया. ए स्क्वेअर बी ह्या दोघांना लाईक टर्म्सला जवळ आणलं. नंतर ए बी स्क्वेअर AB स्क्वेअर याचा काय आहे, हे आहे प्लस 2AB स्क्वेअर. यांना पण जवळ आणले, हे सख्खे मित्र आहेत यांना पण जवळ आणलं आणि बी क्यूब. नंतर बघा हा फॉर्म्युला कसा तयार झाला वरती लिहिते मी. मग आता हा ए क्यूब आपण तसाच तसा लिहिला. आता बघा हे लाईक टर्म्स असल्यामुळे ए स्क्वेअर बी इथे काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे म्हणजे काय झाला तुमचा 3A स्क्वेअर बी तयार झालेला आहे इथे. त्याच पद्धतीने इथे पण काहीच नाही म्हणजे इथे 1 असतो. 2 + 1 किती झाले तुमचे 3AB स्क्वेअर झाले. इथे पण काय झाले तुमचे 3AB स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब काय झाला अशा पद्धतीने. हा झाला तुमचा फॉर्म्युला तयार. ए क्यूब प्लस 3A स्क्वेअर बी प्लस 3AB स्क्वेअर प्लस बी क्यूब. अशा पद्धतीने हा फॉर्म्युलाचं काय झालं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. 3 वेळा गुणाकार, मग याचा ए प्लस बी स्क्वेअरचं काय केलं तुम्ही त्याचं एक्सपान्शन लिहिलं. मग या ए आणि बी ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मग लाईक टर्म्स जवळ आणले आणि अशा पद्धतीने आपला हा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. सो स्टुडंट या फॉर्म्युल्यावरती बेस आहेत आपले एक्झाम्पल विच इज ऑन प्रॅक्टिस सेट 5.2. आता आपण पटापट बघणार आहोत हे एक्झाम्पल ह्या फॉर्म्युलाने कसे सॉल्व्ह करायचे. चला तुमची नोटबुक पेन माझ्यासोबत घेऊन बसा. सो स्टुडंट दिस इज अ फर्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 5.2. 5.2चा प्रॅक्टिस सेट 2 आहे, याच्यामधला आहे फर्स्ट एक्झाम्पल. आता हे इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा, हे तुमचं एक टर्म आहे, ही तुमची दुसरी टर्म आहे. लगेच लक्षात येईल कसा फॉर्म्युला, ट्रिक कशी वापरायची, कसं ओळखायचं. हे तुमचा ए झाला, हा तुमचा बी. या दोघांमध्ये जर प्लस साइन दिलं आणि याला जर ब्रॅकेट टाकला तर कोणता फॉर्म्युला तयार होतो बाळांनो, इथे ए प्लस बी क्यूब, की जो ऑलरेडी मी तुम्हाला आता समजावून सांगितलाय. मग ए प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला आपण इथे काय करणार आहात यूज करणार आहात. आणि या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन तुम्हाला सांगितलं काय, ए क्यूब प्लस 3A स्क्वेअर बी प्लस 3AB स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे झालं या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करणार, परत एकदा एक्झाम्पल लिहून घेणार k + 4 क्यूब. आणि याच्यामध्ये ए कोणता बी कोणता ते फाइंड करूया. ठीक आहे. दिस इज युअर ए अँड दिस इज युअर बी. ए आणि बी मिळालेला आहे. पाहिजे तर मी इथे समजण्यासाठी लिहून घेते. ए इज इक्वल टू के आणि बी इज इक्वल टू 4 हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता ह्या सूत्रामध्ये फक्त किंमत टाकायची, दुसरं काहीच करायचं नाही. 4 मार्काचं एक्झाम्पल आहे किंवा 3 मार्कचं आहे, खूप सोपं आहे. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एकदा प्रॅक्टिस केली ना तुम्हाला इझिली येणार आहे. मग आता इथे ए क्यूब करायला लावला, ए क्यूब करायला लावला म्हणजे तुमचा ए काय आलाय तुमचा के. मग ए च्या ऐवजी आपण के किंमत घेऊया, मग ए क्यूबच्या ऐवजी आपण के क्यूब लिहूया. हे प्लस साइन तसंच तसं लिहूया. इंटू 3 हे 3 लिहिले, याच्यामध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. इंटू ए स्क्वेअर सांगितला. ए स्क्वेअर म्हणजे परत काय करणार आपण के चा स्क्वेअर करणार. परत याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. इंटू बी करणार. बी म्हणजे काय 4 दिलाय म्हणून 4 लिहिला. ठीक आहे. ही एवढी टर्म इथे आपण लिहिली, त्याच्या खाली अंडरलाईन करून घेतली. हे प्लस साइन परत तसंच तसं लिहिलं. त्यानंतर हा 3 लिहून घेतला. परत मल्टिप्लाय, काहीच चिन्ह नाही म्हणजे या दोघांमध्ये काय असतात मल्टिप्लिकेशनचे चिन्ह असतात. मग इंटू ए म्हणजे परत के घेतला. इंटू बी स्क्वेअर आहे. आता इथे बी स्क्वेअर म्हणजे तुम्हाला इथे 4चा स्क्वेअर करावा लागणार आहे. अशा पद्धतीने ही पण याच्यामध्ये पण किंमत टाकून घेतलेली आहे. आणि शेवटी बी क्यूब म्हणजे याचा आपल्याला काय करायचं आहे क्यूब काढायचा आहे. अशा पद्धतीने आपण पहिले ए आणि बी शोधून घेतलं, फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाकलेल्या आहे, दुसरं काही केलं नाही. आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो के क्यूब तसंच तसं आला. मग आता याचं काय होईल 3 4 या दोघांचा गुणाकार होईल. 3 चौक 12 आणि त्याला के स्क्वेअर आपण जोडून देणार. ठीक आहे. त्यानंतर आता हे कसं करणार 3 इंटू के. मग 4चा स्क्वेअर किती आला 4 इंटू 4. 4चा वर्ग किती आला 16. 4 चौक 16 लिहून घेतलं. प्लस 4चा क्यूब करायचा आहे. 4 इंटू 4 किती झाले 4 क्यूब म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4 करायचे. मग 4 4 जा 16 इंटू 4. मग 16 चौक 64 किती आले 64. 16 4 जा 64. मग याचा क्यूब पण करून घेतला किती आला 64. आता एवढं सॉल्व्ह करायचं आहे ते करूया आपण. सो के क्यूब प्लस 12k स्क्वेअर. मग आता हे किती आला 16 3 जा 16 3 जा आपल्याला इथे करायचं आहे. 16 3 जा करून घेऊ. 6 3 जा 18 3 1 जा 3 प्लस 1 4 48 किती आले 48. त्याला काय जोडणार के
आणि प्लस 64. सो अशा पद्धतीने आपल्याला एक्सपान्शन मिळालेलं आहे. कशाचं? दॅट इज के प्लस 4 क्यूब. याचं एक्सपान्शन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळालं? के क्यूब प्लस 12 के स्क्वेअर प्लस 48 के प्लस 64. हे आपल्याला इथे छानपैकी मिळालेलं आहे. सो आय थिंक काय केलं, फक्त आपण काही विशेष केलं नाही, बघितलं की अरे कसा फॉर्म्युला, हा ए असेल, हा बी असा गृहीत धरला, इथे प्लस टाकलं, त्याचा क्यूब केला तर हा फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे हे आपल्याला लक्षात आलं. मग ए प्लस बी क्यूब केलं, त्याचं एक्सपान्शन लिहून घेतलं, त्याच्यात किमती टाकल्या, कॅल्क्युलेशन केलं, उत्तर आलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल इथे क्लिअर केलं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज सेकंड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 5.2. कसं ओळखणार? हा काय आहे तुमचा ए, हा काय आहे तुमचा, हे प्लस साइन तसंच, हा काय आहे तुमचा बी, आणि याचा जर आपण क्यूब केला तर कुठला फॉर्म्युला होईल? ए प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करायचं. हे पहिले डोक्यात फिट करा. आणि याचं एक्सपान्शन काय आहे? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब. हे सोपं आहे. ए क्यूब बी क्यूब तर सगळ्यांना लिहिता येईल. हा क्यूब म्हणजे पहिल्याचा पण क्यूब, शेवटचा क्यूब, हे शेवटला लिहायचं. त्यानंतर 3a स्क्वेअर बी, पहिले ए चा स्क्वेअर करायचा याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये, त्यानंतर बी चा स्क्वेअर करायचा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतात. 3a स्क्वेअर बी, पहिले ए चा स्क्वेअर, इथे परत तोच फॉर्म्युला 3ab चे. बघा इथे फक्त इथे ए चा स्क्वेअर आहे. मग आता इथे काय करायचं? ए चा स्क्वेअर नाही करायचा, कशाचा करायचा? बी चा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. मग आता आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. 7x प्लस 8y क्यूब. आता याच्यात किमती टाकूया. हा तुम्हाला ए मिळाला आणि हा तुम्हाला बी मिळाला. समजत नसेल तर लक्षात ठेवण्यासाठी ए काय आहे तुमचा 7x आणि बी काय आहे तुमचा 8y. हे बाजूला कुठेतरी लिहून घ्या किंवा पेपरमध्ये लिहिलं तरी चालणार आहे. आता आपल्याला फक्त या फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या आहे. मग ए चा क्यूब करायचा म्हणजे कशाचा क्यूब करायचा बाळांनो? 7x चा क्यूब करणार, प्लस साइन ॲज इट इज 3, याच्यामध्ये इनटू ए स्क्वेअर करायचा. आता ए स्क्वेअर म्हणजे 7x चा स्क्वेअर इनटू, इथे कोणतं चिन्ह नाही म्हणजे इंटू बी म्हणजे इंटू 8y. ठीक आहे. म्हणजे ही एवढी टर्म. ओके. त्यानंतर ही बघूया. 3 इंटू ए म्हणजे 7x इंटू बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर इथे करायचा आहे, प्लस इथे लिहिते बी क्यूब म्हणजे 8y चा क्यूब करायचा. ठीक आहे. हे महत्वाचे, हे मधलं सॉल्व्ह करता आलं पाहिजे. इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होते आणि त्याच्यामुळे पूर्ण उदाहरण इथे चुकतं. 3 किंवा 4 मार्काला पेपरला येईल, त्याच्यामुळे नीट लक्षात द्या. काही विशेष नाहीये याच्यामध्ये, फक्त फॉर्म्युला लिहिणे, त्याच्यामध्ये किंमत टाकणं, तुम्हाला मल्टिप्लिकेशन, नंतर त्याच्यामध्ये ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, गुणाकार, भागाकार आणि बेरीज, या 3 क्रिया करता आले पाहिजे आणि ते सगळ्यांना येतात. आय नो. आता सॉल्व्ह करूया हे. आता 7x क्यूब, 7 चा क्यूब करायचा आहे आपल्याला. 7x चा क्यूब म्हणजे 7 चा पण क्यूब आणि x चा पण क्यूब करायचा आहे. मग 7 चा क्यूब म्हणजे 7 इंटू 7 इंटू 7, 7 7 49 गुणिले 7. करूया मल्टिप्लिकेशन. 9 7 जा 9 7 63, 6 4 7 जा 28, 29 30 31 32 33 34, 343. 7 इंटू 7 इंटू 7 किती आले तुमचे? 343 आले इथे. ओके. आणि एक्स क्यूब म्हणजे एक्स क्यूब, एक्सचा क्यूब म्हणजे एक्सच्या डोक्यावरती 3 लिहून द्यायचे. आता एवढं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, घाबरून जाऊ नका. प्लस साइन ॲज इट इज 3 इंटू 7 चा स्क्वेअर सांगितलं, 7 7 जा 49, 7चा वर्ग 49 आला, एक्स स्क्वेअर तसं लिहिला इंटू 8y. म्हणजे याचं आपण थोडं अजून सोपं करून घेतलं. आता याचं पण सोपं करून घेऊया. प्लस 3 इंटू 7 एक तसं लिहूया. 8चा वर्ग किती येईल? 88 जा 8 8 64 म्हणजे किती येईल तुमचे? 64y स्क्वेअर. हे पण थोडं सोपं करून घेतलं आणि हे तर सोपंच आहे. 8y क्यूब, 8चा क्यूब करायचा आहे आपल्याला. इथे करून घेऊया. 8 इंटू 8 इंटू 8, 8 8 64 गुणिले 8 किती येईल तुमचे? 8 4 जा 32, 48, 49, 50 आणि 51. ओके. 8 सक 48, 49, 50, 51 किती आले तुमचे? 512. 8चा घन किती आला? 512. आणि त्याला y क्यूब हा जोडून दिला. म्हणजे आपल्याला हे आणि हे आपल्याला मिळाले. आता फक्त हे आणि हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे म्हणजे तुमचं एक्झाम्पल राईट येणार आहे. सो 343x क्यूब
आता आपण करणार आहे यांचं मल्टिप्लिकेशन, ते व्यवस्थित प्रॉपरली करायचं आहे हे मल्टिप्लिकेशन. मग आता हे मल्टिप्लिकेशन काय येईल 349 इंटू 8 इंटू 3. मग आता आपण पहिले 49 इंटू 3 करून घेऊया, गुणाकार सगळ्यांना जमला पाहिजे. ठीक आहे, 49 इंटू 3, 9 3 जा 27, कॅरी ओव्हर 2, 4 3 जा 12, 13 14, 147 ह्या दोघांचा गुणाकार आला, या दोघांचा केला. आता परत त्याला 8 ने गुणूया इंटू 8. सो इंटू 8 56 आले, इथे 5 32 प्लस 5 किती झाले तुमचे 37, इथे 7 आले, परत 3 आले, इथे 8 1 जा 8, 9 10 and 11, 1176. या सगळ्यांचा गुणाकार किती आला 3 इंटू 49 इंटू 8 किती आला 1176. हा गुणाकार व्यवस्थित करायचा, इथेच गडबड गोंधळ करतात. मग 1176 हा गुणाकार आला तिन्ही संख्यांचा. त्याला काय जोडून दिला, हा एक्स स्क्वेअर जोडून दिला आणि त्याला हा वाय पण जोडून दिला, की कारण हे दोघं मल्टिप्लाय आहे म्हणून. सेम त्याच मेथडने आपल्याला हे पण सॉल्व्ह करायचं आहे. 3 इंटू 7 इंटू 64. आता याचं मल्टिप्लाय करूया. 3 7 जा किती आले तुमचे 21 इंटू काय करायचे 64 करूया. 4 1 जा 4, 4 2 जा 8, इथे 0, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 4 8 आणि 6 किती झाले 14, इथे 2 प्लस 1 3 1, 1 3 3 4 किती आलं यांचं मल्टिप्लिकेशन 1 3 3 4 आणि त्याला एक्स आणि वाय स्क्वेअर जोडून दिला. ठीक आहे, आणि हा 512 वाय क्यूब असाच्या असेल. सो अशा पद्धतीने याचं एक्सपान्शन हा फॉर्म्युला लिहिला, त्यानंतर ए बी मिळवून घेतला, त्याच्यात किमती टाकल्या आणि नीट मल्टिप्लिकेशन केलं, तेव्हा आपला आन्सर काय आलं 343 एक्स क्यूब 1176 एक्स स्क्वेअर वाय प्लस 1344 एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. सो अशा पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल तुमचं प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं सॉल्व्ह केलं आहे, की जे पेपरला 4 मार्काला किंवा 3 मार्काला विचारलं जाऊ शकतात. प्रॉपरली व्यवस्थित, अवघड काहीच नाही, फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि बेरीज वजाबाकी गुणाकार नीट करता आलं पाहिजे. ओके, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ नक्की युजफुल वाटला असेल तर एक लाईक करून उत्साह वाढवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.